राम राम शेतकरी मित्रांनो, आता येत्या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या 1 फेब्रुवारी रोजी आपल्या देशाचा अर्थसंकल्प संसद भवनामध्ये सादर करणार आहे। आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार आहे? आता शेतकऱ्यांना अपेक्षा तर खूप आहेत, पण आता या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळू शकतं? तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्तापर्यंत वर्षाला 6,000 रुपये मिळत होते। शक्यता आहे त्यामध्ये की यामध्ये 2,000 रुपयाची वाढ होऊ शकते, म्हणजे 8,000 रुपये मिळू शकतात। त्यामध्ये काही हमी भाव आहेत शेतकऱ्यांचे, त्या शेतकऱ्यांच्या हमी भावामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते। पण महत्त्वाची एक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, हमी भावामध्ये जरी वाढ होणार असली तरी शेतकऱ्यांचा हमी भावामध्ये खरेदी माल केल्या जातो का? किंवा मार्केटला जो भाव राहतो आणि हमी भाव वेगळाच असतो आणि हमी भावानं हे नाफेडमार्फत खरेदी करतात, मात्र त्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत, त्यासाठी ताटकळत बसावं लागतं। तुम्ही आता बघत असाल सोयाबीनच्या खरेदीचं कसं चाललेलं आहे। शेतकऱ्यांच्या गाड्या 8-8 दिवस उभ्या आहेत, लवकर खरेदी केल्या जात नाही, खरेदी झाली तर लवकर शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पैशाची गरज असते आणि मग शेतकरी काय करतात की बाहेर मार्केटला विकतात, स्वस्तामध्ये विकल्या जातो आणि पाहिजे तेवढा पैसा शेतकऱ्यांना मिळत नाही किंवा भाव मिळत नाही। म्हणून जे हमी भावसुद्धा मिळणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये, तर ते हमी भावसुद्धा मोठ्या प्रमाणात असले पाहिजे आणि त्याची खरेदीसुद्धा लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना पैसे मिळणं गरजेचं आहे। अशा बऱ्याचशा गोष्टी या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मिळण्याच्या अपेक्षा आहेत। पण आता आपण यावर सविस्तर चर्चा ही 1 फेब्रुवारी ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर होईल त्याच दिवशी करणं गरजेचं आहे। त्या दिवशीच खरं कळेल की आपल्याला नेमकं या अर्थसंकल्पातून काय काय मिळालेलं आहे। नुसतं अपेक्षा तर भरपूर असतात शेतकऱ्यांच्या किंवा समाजाच्या, पण सरकारच्या हातात आहे द्यायचं काय आणि नाही द्यायचं काय आणि किती प्रमाणात द्यायचं। पण आजची खरी गरज आहे की शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टींची गरज आहे। शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्याला विजेची गरज आहे, शेतकऱ्याला शेतीसाठी पाण्याची गरज आहे, शेतकऱ्यांना हमी भावाची गरज आहे, कारण शेतकरी हा देशातला खूप अडचणीतून जात आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही। म्हणून या अर्थसंकल्पातून मोठी अपेक्षा ही शेतकऱ्यांची अशीच असू शकते की शेतीमालाला चांगला भाव मिळावा, कारण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांचं भलं होणार नाही। मग PM किसानचे 6,000 ऐवजी 8,000 जरी आले तर 2,000 रुपयानं लई काय शेतकऱ्यांचं भलं होणार नाही। तर याबद्दल तुम्हालासुद्धा काय वाटतंय हे कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।